सर्व
मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनमुनि शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनमुनि शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तुहा उतरिला उतरिला तुहा उतरिला तुहा उतरिला भव दुष्कर न देता 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 अहो आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम अनंत हे नाम जा अनंत हे नाम तुहा उतरिला 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 भव दुष्कर नदिता भव दुष्कर नदिता भव दुष्कर नदिता भव दुष्कर तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट आम्हाने साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुहा उतरिला भव दुष्कर नदिता भव दुष्कर भव दुष्कर नदिता भव दुष्कर नदिता भव दुष्कर नदिता हरि हरि
जावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुं मागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी म्हणवनी शरण जावे
सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा गोड असा 4 चरणाचा अभंगाच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून या मनुष्य देहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची शरणागती आपण केली पाहिजे आणि भगवान परमात्म्याची शरणागती आपण का म्हणून करावी याची कारण मीमांसा महाराजांनी आजच्या अभंगातून केली. तो कोबाराई सांगतात म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याची शरणागती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. काही लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगताय भगवान परमात्म्याची शरणागती सर्व भावाने केली पाहिजे, पण जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आणि सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती केली तर त्याचा परिणाम काय होईल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची शरणागती केल्यानंतर त्याची फलश्रुती आणि त्या फलश्रुतीचा विचार महाराजांनी दुसऱ्या चरणात केलाय. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपण जर सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती केली तर या जन्म मृत्यूच्या भवसागरातून या जन्म मृत्यूच्या दुःख सागरातून भगवान परमात्मा तुम्हाला पहिलं तीराला घेऊन जाईल आणि तुम्हाला जर या जन्म मृत्यूच्या दुःख सागरातून पलीकडे जायचं असेल तर म्हणवणी शरण जावे. काही लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्ही जर सर्व भावाने भगवान परमात्म्याची शरणागती केली आणि भगवान परमात्मा आम्हाला त्या शरणागतीच्या बदल्यामध्ये भवसागरातून पलीकडे घेऊन जाईल, पण याच्या करता परमात्म्याकडे कृपाळूपणा हा गुणधर्म परमात्म्याकडे आहे का. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात परमात्मा नुसता कृपावंत आहे असं नाही, तर बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे, भगवान परमात्मा करुणेचा सागर आहे आणि असणारा कृपाळू परमात्मा त्या परमात्म्याची शरणागती तुम्ही करा. अनंत हे नाम जा. परमात्म्याला अनंत नाव आहे असा एक अर्थ, किंबहुना परमात्म्याचं नाव अनंत आहे असाही आपण अर्थ घेऊ शकतो. भगवान परमात्म्याची नाव अनंत आहे आणि परमात्म्याचं नाव अनंत आहे. अनंत का म्हणतात भगवान परमात्म्याला आपण पुढे चिंतनामध्ये त्याचा विचार करणार आहोत. आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात हे जे मी तुम्हाला सांगतोय हे मी कुणाचं ऐकून सांगत नाही, मग मला आलेली अनुभूती साक्ष रूपाने मी तुमच्या समोर प्रगट करतोय. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. माझी अनुभूती मी तुमच्या समोर प्रगट करतोय आणि मी सांगतोय म्हणून म्हणवणी शरण जावे सर्व भावी देवासी. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या संकीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे. आजची ही सेवा आणि कुठल्या निमित्तानं आहे याची सर्वांना कल्पना आहे, सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सांगणं हे सांगणाऱ्याचं वक्ताचं कर्तव्य आहे. या नियमाने आपल्या या क्षेत्र असणाऱ्या खोपडी या पुण्यपावन भूमीतील परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा दराडे परिवार आणि या परिवारातील आधारवड, या परिवारातील प्रेमाचा सागर, या परिवारातील मायेचा सागर, या परिवारातील पितृछत्र वैकुंठवासी विनायक बाबांना आपल्यातनं जाऊन आज 7 दिवस पूर्ण होत आहे. आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता त्यांच्या सद्गती करता खरं तर दशक्रिया विधीच्या निमित्ताने या परिवाराने आयोजित केलेला हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. ध्यानात घ्या, आपल्यातून जी व्यक्ती गेली आहे, आपण किती दुःख केलं, किती शोक केला, किती रडलो, म्हणून विनायक बाबा आपल्यात परत येतील. बोलत चला तुम्ही. आपण त्यांच्याकरता किती रडलो, किती दुःख त्यांच्या नावाने केलं, किती शोक त्यांच्या नावाने केला, ते परत येतील म्हणून सांगता येत नाही. आपल्या हातात ते नाही, मग आपल्या हातात काय. ऐका, त्यांचं परत इथं येणं हे आपल्या हातात नाही, पण त्यांच्या उद्धाराकरता सत्कर्म करणं,
त्यांच्या उद्धाराकरता भजन करणं, त्यांच्या उद्धाराकरता नामस्मरण करणं हे मात्र आपल्या नक्कीच हातात आहे. विठाला म्हणून आपण दुःख केला, शोक केला, त्यांच्या नावाने रडत बसलो म्हणून ते परत येतील म्हणून सांगता येत नाही. पण या परिवाराने खऱ्या अर्थाने समाजाच्या पुढे एक आदर्श ठेवला आहे का? आमच्या पितरांच्या उद्धाराकरता, आमच्या पितरांच्या सद्गती करता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. आणि मग त्यांच्या उद्धाराकरता आम्ही काय करू शकतो? भजन करू शकतो, नामस्मरण करू शकतो, नामचिंतन करू शकतो, परमार्थ करू शकतो. आणि म्हणून या परिवाराने आमच्या आदरणीय प्रवीण भाऊ असतील, त्याचबरोबर आमच्या विनायक बाबांच्या पश्चात त्यांचा सगळा परिवार आहे, त्यांचे सुपुत्र आहे आमचे प्रवीण भाऊ, आमच्या मातोश्री आहेत हिराबाई, त्याचबरोबर त्यांच्या 4ही मुली आहे, अनिताताई, सुनीताताई, संगीताताई, कल्पनाताई, असा संपूर्ण परिवार बाबांच्या पश्चात आहे. खरं तर त्यांच्या सद्गती करता, त्यांच्या उद्धाराकरता या हरिकीर्तनाचं आयोजन या परिवाराने केलेलं आहे. म्हणून या परिवाराला द्यावे तितके धन्यवाद थोडे. असं भजन जर आपण त्यांच्या नावाने करत असेल, असा परमार्थ जर आपण त्यांच्या नावाने करत असेल तर त्यांना सद्गती प्राप्त होईल, भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्यांना जागा प्राप्त होईल, यात किंचितही शंका घेण्याचं कारण नाही. विठाला सचिन भाऊंनी त्या दिवशी फोन केला. सचिन भाऊंनी सांगितलं, महाराज अशी अशी घटना घडली आणि मग त्यांच्या निमित्ताने आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी भजन त्यांच्या निमित्ताने झालं पाहिजे, परमार्थ त्यांच्या निमित्ताने घडला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळी ही संकल्पना मला बोलून दाखवली, अगोदर त्यांनी असं सांगितलं एक कीर्तन करायचं आणि बाकी भजन करायचं, असा सगळा मानस त्यांचा होता. पण खरं तर सगळी या कुटुंबावर प्रेम करणारी ही सगळी वारकरी मंडळी, सगळी हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्याच मंडळींनी सांगितलं आम्ही सेवा करतो, आम्ही सेवा करतो. आणि मला वाटतं त्या माध्यमातूनच या उत्सवाचं, या नामचिंतन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर आजचा हा पहिलाच दिवस आहे आणि इथलं सगळं वातावरण बघून मला नाही वाटत की आपण कुठे एखाद्या व्यक्तिगत परिवाराचं काही आपण कीर्तन वगैरे काही कार्यक्रम करतोय. इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतंय आपण गावातला अखंड हरिनाम सप्ताहच करतो की काय. विठाला आणि मी अजून एक गोष्ट अधोरेखित करून जाईल, ऐका. या ठिकाणावरनं जो जीवात्मा गेलाय प्रत्येकाला जावंच लागतं, हा या मृत्यू लोकाचा निरोप आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, प्रत्येकाला जावं लागतं, हा मृत्यू लोकाचा नियम आहे. मला सांगा ना, इथं राहण्याकरता कोण म्हणून आलंय? प्रत्येकाला जावं लागतंय. अहो तुम्ही आम्ही सर्वसामान्य सोडा, देवादिकांना सुद्धा मृत्यू लोकाचा निरोप घेऊन जावं लागतं. ही या मृत्यू लोकातली वस्तुस्थिती आहे. एरते पाम जीव की तीरते पामर, जीव के तीरते पामर, जीव के तीरते पामर. येथे नाही बोलाले येरते पामर, जीव के येरते पामर, जीव के येते नाही उरा मरे अवतारा, येरते पामर, जीव के येरते पामर, जीव के. देवादिकांना सुद्धा जावं लागलं. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. नौ भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 33 कोटि देवता मर गए बड़े काल के माथे, कोटि देवता मर गए बड़े काल की फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. कोटि देवता मर गए बड़े काल की फांसी.
कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी 33 कोटि देवता मर गए काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 33 कोटि देवता मर गए 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास चमका अडपज तडाकावे तू क्या जाणी सगळ्यांना जावं लागलं ना मला सांगा देवादिकांना जिथं राहता येत नाही देवादिकांना जिथं मृत्यू लोकाचा निरोप घेऊन जावं लागतं तिथं तुमच्या आमच्या सर्वसामान्यांची काय कथा आहे उपजल्या पेंडा मरण सांगाते उपजल्या पेंडा मरण सांगाते उपजल्या पेंडा मरण सांगाते उपजल्या पेंडा मरण सांगाते उपजले ज्याचा ज्याचा म्हणून जन्म झाला त्याला त्याला प्रत्येकाला जावं लागतं हा मृत्यू लोकातला नियम आहे ही मृत्यू लोकातली परिस्थिती मी सांगून जाईल ऐका ज्याचा पिता धनुर्धर अर्जुन आहे ज्याचा मामा साक्षात जगाचा चालक मालक असणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे अशा अभिमन्यूला सुद्धा जावं लागतं ना ही समाजातली वस्तुस्थिती आहे ज्याचा ज्याचा म्हणून जन्म झाला मी थोडं पुढे जाऊन सांगू गणेशजींनी ज्यांच्या दरबारामध्ये आणि गाई राखण्याचं घोडे राखण्याचं काम करावं ब्रह्मदेवाने ज्यांच्या दरबारामध्ये पंचांग सांगण्याचं काम करावं नवे नवे नवग्रहांच्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यांवरती पाय देऊन ज्यांनी राजसिंहासनावरती जावं असा महाबलाढ्य असणारा रावण पण महाराज सांगतात पहा त्या रावणा काय झाले मृत्यू लोकाचा शाश्वत नियम आहे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला प्रत्येकाला जावं लागतं विठाला आमची कीर्तनकार मंडळी कायम सांगतात आहे का मृत्यूच्या ठिकाणी देश भेद नाही मृत्यूच्या ठिकाणी काल भेद नाही मृत्यूच्या ठिकाणी वस्तू भेद नाही मला सांगा जसं आपल्या देशात लोक मरतायत तसं बाहेर सुद्धा लोक मरतातच आहे काय झालं आमचे कीर्तनकार परंपरेने एक दृष्टांत सांगत असतात एक कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगत होते या गावातल्या सगळ्या लोकांना एक दिवस जायचं आहे महाराज सांगत होते इथं या गावातले जेवढे लोक आहे त्यांना सगळ्यांना एक दिवस जायचंय मागे एक म्हातारी मोठमोठ्याने हसायला लागली बाबांनी विचारलं का आजी तुम्हाला काय झालं हसायला तुम्ही का म्हणून हसताय आजीने सांगितलं महाराज तुम्ही काय सांगितलं म्हटले या गावातले सगळे लोक एक दिवस जाणार असं सांगितलं ना या गावातले सगळे एक दिवस जाणार म्हटले मग तुम्हाला हसायला काय झालं म्हटले मी त्याच्याकरताच हसते तुम्ही सांगितलं या गावातली जाणार आहे मी या गावातली नाहीच मी पाहुणी म्हणून इथं आली ऐका तू या गावातली नाही तू पाकिस्तानातली जरी असली तरी तुला एक दिवस जावं लागेल विठाला जिने तो चिवारे माप भरी जिने तो चिवारे माप भरे जिने तो चिवारे माप भरे जिने तो चिवारे माप
आमच्या वैभव महाराजांनी गोड प्रमाण दिले. जिने तो चिवारी माप भरे. ऐका, जोपर्यंत आपलं आयुष्य संपत नाही तोपर्यंत इथं प्रत्येकाला राहायचंय. आणि ज्या दिवशी आपल्या आयुष्याची मर्यादा संपणार आहे त्याच्यानंतर आपण एक क्षणभर सुद्धा इथं थांबू शकत नाही. मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्याचा म्हणून जन्म झालेला आहे त्याला प्रत्येकाला जावं लागतं. मला सांगायचंय की ऐका, जायचं तर प्रत्येकालाच आहे. इथं राहण्याकरता कोण आलंय? माझ्या सहित तुमच्या सहित सगळे जाणार आहे. ऐका, मग जायचं जर प्रत्येकाला आहेच ना, तर मग इथून गेल्याच्या नंतर आपल्या परलोकाचा प्रवास सुखकर कशा पद्धतीने होईल, आपल्याला ऊर्ध्वगती कशा पद्धतीने प्राप्त होईल, सद्गती कशा पद्धतीने प्राप्त होईल, याकरता सबंध आयुष्यभर भजन, परमार्थ, नामस्मरण, नामचिंतन करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या हातात आहे. म्हणून तर साधू संतांनी वेळोवेळी तुम्हा आम्हाला सावध केलंय. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. ओ करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा सोडविल यमा पाशोई. सोडविल यमा पाशोई. सोडविल यमा सोडविल यमा पाशोई. जायचं प्रत्येकालाच आहे. इथं राहण्याकरता कोणी नाही आला. मग जात असताना आपल्या सोबत काय येईल आपण ते करण्याचा विचार केला पाहिजे. ध्यानात घ्या, जन्मभर कमवलेली संपत्ती आमच्या बरोबर येईल म्हणून सांगता येत नाही. जन्मभर कमवलेली सत्ता आमच्या सोबत येईल म्हणून सांगता येत नाही. मग ते न चले काय सत्ता संपदा राहील ठाई ठाई. पुढे संचित जाईल पाये तुका म्हणे तई यम आज्ञा. जव प्राण असे दुरी ठेला जव प्राण असे दुरी ठेला. काही शब्द आहे महाराज तुकाराम महाराजांचे. ज्यावेळी आपल्याला मृत्यू लोकाचा निरोप घ्यायचा आहे, इथून परलोकाच्या प्रवासाला जात असताना आमच्या सोबत काही येणार नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. आमची जन्मभर कमवलेली संपत्ती आमच्या सोबत येणार नाही. आमची सत्ता आमच्या बरोबर येणार नाही. मला सांगा, खरं इथून जात असताना आपल्या बरोबर काय येणार आहे? काही आमच्या सोबत येणार नाही. रतनजी टाटा इतका श्रीमंत असणारा व्यक्ती पण जात असताना काही नेलं सोबत? काही नेता येत नाही. मग ते न चले काही पुढे संचित जाईल पाये
वस्त्राची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ऐका, शुद्ध सोन्याची घरं 7 कोटी रावणाकडे होती. आता सध्या सोन्याला भाव काय? 75. मध्ये मध्ये 80च्या घरात गेलं होतं. 80 पर्यंत कमी जास्त होत राहत. पण 75-80च्या घरात किती ग्रॅमचे? 10 ग्रॅमचे. मला सांगा 10 ग्रॅमचे किती? 75,000. दीपक महाराजांनी सांगितलं 75,000. किती ग्रॅमचे? 10 ग्रॅमचे. चला पुढे. 75,000 10 ग्रॅमचे. 100 ग्रॅमचे किती? आपण बसल्या बसल्या थोडा हिशोब लावू. किती? 7,50,000. 7.5 लाख. किती ग्रॅमचे? 100 ग्रॅमचे. चला पुढे. 1 किलोची किती? 75 लाख. म्हणजे दीपक महाराजांचा हिशोब पक्का आहे हो. अर्थात रोज हिशोबातच येते. विठाला विठाला रोजचा हिशोबच चालू आहे. किती बाय किती स्क्वेअर फुटात रोजचं तेच काम आहे त्यांचं. 1 किलोची किती? 75 लाख. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण घराकरता ज्या विटा वापरतो, जी वीट आपण आपल्या घराकरता वापरतो, सरासरी आपण 1 वीट 1 किलोची धरू. 1 वीट एका विटेचं वजन 1 किलो. मला सांगा, रावणाच्या घराच्या बांधकामाकरता ज्या विटा वापरल्या त्या सोन्याच्या होत्या आणि त्याच्या सोन्याच्या 1 विटेची किंमत 75 लाख होती. आणि अशी त्याच्याकडं शुद्ध सोन्याची किती घरं होती? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. मग इतकी संपत्ती असताना सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी विनायक बाबांना जाऊन 7 दिवस झाले. 7 दिवस झाले ना? 8वा दिवस आहे आज. मला सांगा, 8 दिवसापूर्वी ते आपल्यातून गेले. इथून जात असताना त्यांनी काही नेलं? काही नेलं नाही. चला, मला तुम्हाला पुढे प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी तुमच्याकरता भरपूर काही संपत्ती ते मागे ठेवून गेले. तुम्ही किती प्रयत्न केला, चला याच्यातली काही संपत्ती आपण त्यांच्याकडे पाठवू, त्यांच्याकरता येईल? पाठवता नाही. ध्यानात घ्या, जन्मभर कमवलेली संपत्ती त्यांना सोबत नेता आली नाही. किंबहुना आपणही त्यांच्याकरता त्यांनी कमवलेली संपत्ती त्यांच्या बरोबर पाठवू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र आपण त्यांच्याकरता सोबत पाठवू शकतो, जी गोष्ट त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या सद्गती करता कारणीभूत ठरणारी आहे. आणि त्या गोष्टीचं नाव आहे भजन, हरिकीर्तन, नामस्मरण, नामचिंतन. एकमेव अशी वस्तू आहे जी परलोकामध्ये सुद्धा आपल्या सोबत येणार आहे. आणि भजनच आपल्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे. विठाला तुका म्हणे कोटी पुढे पुनीत, तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत, तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत. भावे गालोगे ना विठोबाचे, भावे गालोगे ना विठोबाचे. तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत, तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत. भावे गालोगे ना विठोबाचे, भावे गालोगे ना विठोबाचे. तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत, तुका म्हणे कोटी
परमार्थ त्यांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणारे. भावे गाता गीत विठोबाचे, भगवान परमात्म्याचं भजन आपण करायचं आणि त्याच्या जोरावर आमच्या पूर्वजांचा उद्धार आहे. म्हणून मी सुरुवातीला एक गोष्ट बोलून गेलो, पुन्हा त्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो. ऐका, आम्ही त्यांच्या करता किती रडलो, त्यांच्या नावाने किती दुःख व्यक्त केलं, त्यांच्या नावाने आम्ही किती शोक केला. मला वाटतं त्या दुःखाने, त्यांच्या नावाने केलेल्या शोकाने, त्यांच्या नावाने आम्ही रडलो म्हणजे त्यांचा उद्धार होईल सांगता येत नाही. पण त्यांच्या नावाने केलेलं भजन आणि त्या भजनाच्या जोरावर मात्र त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेव आम्ही इथं भजन केलं, आम्ही परमार्थ केला, आम्ही नामस्मरण नामचिंतन केलं. त्यांच्या करता उद्धाराचा मार्ग सोपा होतो, त्यांच्या सद्गतीचा मार्ग मोकळा होतो, त्यांना उत्तम गती प्राप्त होते. म्हणून त्याच्याकरता भजन करणं गरजेचं आहे, त्याच्याकरता नामस्मरण नामचिंतन करणं गरजेचं आहे. तुम्ही भाग्यवान आहे. खरं तर या दशक्रियाच्या विधीच्या या सगळ्या कालावधीपर्यंत सगळं दुःख, सगळा शोक बाजूला ठेवून इतका सुंदर उत्सव तुम्ही करताय विनायक बाबांच्या करता. आमचे ऋषी महाराज उपस्थित आहेत. आमच्या ऋषी महाराजांनी त्यांचे वडील गेले, वडिलांचं श्राद्ध होतं महाराज. 3.5 दिवसाचा उत्सव वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने. ही किती मोठी उपलब्धी आहे, हा किती मोठा खऱ्या अर्थाने ही आणि कौतुकास्पद अशा पद्धतीची बाब आहे. आम्ही दुःख केलं म्हणजे ती व्यक्ती परत येणार नाही. मी थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने बोलू. ऐका, आपल्या हिंदू धर्म परंपरेप्रमाणे, आपल्या वैदिक परंपरेप्रमाणे अंत्यविधी झाल्याच्या नंतर अंत्यविधीपासून तर दशक्रिया विधीपर्यंत हा जो 10 दिवसाचा काळ आहे, जो जीवात्मा आपल्यातून गेलाय तो जीवात्मा या 10 दिवसाच्या काळामध्ये सूक्ष्म रूपाने आपल्या अवतीभोवती फिरत असतो. ही आपली वैदिक परंपरा सांगते, आपली हिंदू धर्म परंपरा सांगते. जो जीवात्मा आपल्यातून गेला म्हणजे लगेच त्याचा उद्धार होतो असं नाही. 10 दिवसापर्यंत त्याच्या सूक्ष्म देहाची निर्मिती होते. 10 दिवसापर्यंत तो जीवात्मा आपल्यातच असतो. 10 दिवसापर्यंत तो जीवात्मा आपल्या अवतीभोवती फिरतो. आणि लक्ष देऊन ऐका, ज्यावेळी आपण त्या जीवात्म्या करता रडतो, दुःख करतो, शोक करतो, तो जीवात्मा आपल्याकडे बघतो आणि आपल्याकडे बघून मग त्या जीवात्म्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी मोह निर्माण होतो. माझी मुलं, माझ्या मुली माझ्याकरता किती रडताय, किती दुःख करताय. अरे यांचा जीव जर माझ्यामध्ये इतका अडकलेला आहे तर माझ्या परलोकाच्या प्रवासाला मी कसा प्रवास पुढे सुरू करू शकतो. त्या जीवात्म्याच्या परलोकाचा प्रवास सुरू होत नाही का. तो जीवात्मा आपल्या अवतीभोवती फिरतो, आपलं रडणं, आपला दुःख बघतो आणि मग त्याचा जीव इथंच अडकतो. मी तुम्हाला पुढे जाऊन बोलतो, त्या जीवात्म्याच्या परलोकाच्या प्रवासाला प्रारंभ होत नाही का. आपल्या रडण्यामुळे, आपल्या शोक करण्यामुळे, आपल्या दुःख करण्यामुळे त्या जीवात्म्याचा जीव आपल्यात अडकून राहतो. आणि परिणाम काय होतो, त्या जीवात्म्याच्या परलोकाचा प्रवासाचा प्रारंभ न झाल्यामुळे तो जीवात्मा इथंच अडकून राहतो आणि दुर्दैवाने त्या जीवात्म्याला पिशाच योनीला जावं लागतं. विठाला आमच्या गुरुवर्यांच्या मुखातलं वाक्य आहे. मी मगाशी आल्यानंतर प्रवीण भाऊंना सुद्धा तेच बोललो. आमचे आजोबा गेल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी कोण काय आजोबा गेल्याच्या नंतर आम्ही 10 दिवस रोज सकाळी गीता पारायण, दुपारी गरुड पुराण, संध्याकाळी हरिपाठ, संध्याकाळी रात्री भजन, 10 दिवस. शेवटच्या दिवशी दशक्रियाच्या दिवशी कीर्तनाने आणि ते सगळं दशक्रिया विधी वगैरे झाला. म्हणून ध्यानात घ्या, त्यांच्याकरता परमार्थ, त्यांच्याकरता केलेलं भजन त्यांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे. आणि मी थोडंसं अजून पुढे बोलतो. त्यांच्या करता हा 3 दिवसाचा इतका चांगला उत्सव आपण करतोय,
हे कीर्तनांचं आयोजन, भजनाचं आयोजन, नामस्मरणाचं आयोजन आपल्याकडून इतक्या सहजासहजी होतंय, याच्या मागे जर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर जन्मभर त्यांनी कमवलेली त्यांची पुण्याई ध्यानात ठेवा. त्यांनी केलेलं पुण्य आहे. नाही तर हे काय, हे इतकं सगळं सहजासहजी जमून येत नाही. हे महाराष्ट्रातली सगळी नामवंत गायनाचार्य मंडळी आपल्याकडे रोज भजन करून जात आहे. चिंतामण महाराज, काल विजू महाराज, बाकीची सगळी मंडळी येऊन गेली. आज आदरणीय दीपक महाराज आहे, आदरणीय आमचे शरद महाराज आहे, आदरणीय वैभव महाराज आहे. यांच्या तारखा आपल्याला लवकर मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही सगळी मंडळी, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अगदी मोठ्या पदावरती पोहोचलेली ही सगळी मंडळी आहे. पण ऐका, इतकं सगळं सुंदर वातावरण इतक्या सहजासहजी जुळून आलं, याच्यामध्ये फक्त आणि फक्त आमच्या विनायक बाबांची पुण्याई. परिउपते. ऐका, आता 2 दिवसावरती ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आलाय. ज्ञानोबरायांचं चरित्र आपण लोकांना सांगतो. ज्ञानोबरायांच्या नामघोषावरती आपला संप्रदाय चालतो. ऐका, अना ज्ञानोबरायांचा काळ डोळ्यापुढे. आळंदीमध्ये ज्ञानोबरायांनी मधुकरी मागण्याकरता जावं तर आळंदीकरांनी ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये कुणी चिखल टाकावा, कुणी माती टाकावी, संन्याशाची पोरं म्हणून ज्ञानोबरायांना हिनवलं जात होतं. निवृत्तीनाथ महाराज 8 वर्षाचे झाले. ऐका, माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे. एक बाप आपल्या मुलाबाळाकरता काय करू शकतो तुमच्या ध्यानात येईल. माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे. समाजाकडून होणारा छळ बंद झाला पाहिजे. समाजाने माझ्या मुलांना वाईट टाकलंय, समाजाने त्यांचा स्वीकार केला पाहिजे. विठ्ठलपंत आळंदीच्या धर्मसभेसमोर हात जोडून उभे होते. आळंदीच्या धर्मसभेसमोर विठ्ठलपंत हात जोडून उभे. धर्मसभेला विठ्ठलपंतांनी विचारावं, अरे माझ्या मुलांचा काय दोष, का म्हणून माझ्या मुलांचा इतका छळ केला जातोय, का म्हणून माझ्या मुलांना इतका त्रास दिला जातोय. धर्मसभेने सांगितलं, विठ्ठलपंत, संन्यास आश्रमातून तुम्ही परत गृहस्थ आश्रम स्वीकारलाय आणि म्हणून तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. विठ्ठलपंतांनी धर्मसभेला विचारावं, अरे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त तुम्ही मला द्या, माझ्या मुलांना का म्हणून तुम्ही इतकं छळताय. आळंदीच्या धर्मसभेने सांगितलं, विठ्ठलपंत, तुमच्या चुकी करता आम्ही प्रायश्चित्त देऊ शकत नाही, त्याकरता पैठणला जा. पैठणची धर्मसभा जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील. विठ्ठलपंत मोठ्या आशेने पैठणला आले. ऐका, पैठणच्या धर्मसभेसमोर विठ्ठलपंत हात जोडून उभे. सांगितलं, माझ्या मुलांना समाजाने माझ्या मुलांचा स्वीकार केला पाहिजे, माझ्या मुलांचा होणारा छळ बंद झाला पाहिजे. समाजाने माझ्या मुलांना वाईट टाकले, परत समाजाने माझ्या मुलांचा स्वीकार केला पाहिजे. सांगा त्याच्याकरता काय प्रायश्चित्त आहे. तुम्ही सांगताल ते प्रायश्चित्त मी घेण्याकरता तयार आहे. विठ्ठलपंतांना त्या धर्मसभेने सांगावं, पंत, संन्यास आश्रमातून परत गृहस्थ आश्रम तुम्ही स्वीकारला आणि म्हणून या जगाच्या पाठीवर तुमच्याकरता एकच प्रायश्चित्त आहे आणि त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे देहांत प्रायश्चित्त. काय वाटलं असेल महाराज त्या बापाच्या अंतःकरणाला. पण विठ्ठलपंतांनी धर्मसभेला विचारावं, मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर माझ्या मुलांचा होणारा छळ थांबेल का, म्हणून थांबणार नाही. मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर समाजाने माझ्या मुलांना वाईट टाकले, समाज माझ्या मुलांचा स्वीकार करेल का, म्हणून करणार नाही. मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर माझ्या मुलांचा होणारा छळ, माझ्या मुलांवरती होणारा अन्याय अत्याचार बंद होईल का, म्हणून होणार नाही. माझ्या मुलांची मुंज होईल का, म्हणून होणार नाही. इतकं सगळं होणार असेल, माझ्या मुलांच्या कल्याणाकरता, माझ्या मुलाबाळांचं जीवन सुखाने जावं याच्या करता मी आनंदाने देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता तयारी आहे का. विठ्ठलपंतांनी पैठण सोडलं. विठ्ठलपंत आळंदीला आल्या. आमच्या आई साहेब डोळ्यात तेल घालून वाट बघत होत्या. काय निर्णय दिला धर्मसभेने, काय सांगितलं धर्मसभेने, कोणतं प्रायश्चित्त दिलं धर्मसभेने. विठ्ठलपंतांनी सांगावं, रुक्मिणी, आपल्या मुलाबाळांच्या कल्याणाकरता, आपल्या मुलाबाळांच्या हिताकरता, आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्याकरता पैठणच्या धर्मसभेने आपल्याकरता एकच प्रायश्चित्त दिलंय आणि त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे देहांत प्रायश्चित्त. काय वाटलं असेल महाराज त्या आईच्या अंतःकरणाला, काय वाटत असेल त्या बापाच्या अंतःकरणाला. आपली चिमुरडी छोटी छोटी मुलं, त्यांना आपल्याला सोडून जायचंय, अशा गावाला जायचंय की ज्या गावावरनं परत माघारी यायचं नाही. बर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळी या लेकरांचं वय तरी काय होतं.
निवृत्तीनाथ महाराजांचं वय 8 वर्षाचं, ज्ञानोबरायांचं वय 6 वर्षाचं, सोपान काकांचं वय 4 वर्षाचं आणि आमची मुक्ताबाई अवघी 2 वर्षाची होती. ऐका, या सगळ्याची मुरड्यांकडे बघावं, पण यांच्या हिताकरता, यांच्या उज्ज्वल भविष्याकरता, यांच्या कल्याणाकरता आज आम्ही देहांत प्रायश्चित्त घेणं गरजेचं आहे. आमच्या आई साहेबांनी 4ही भावंडांकरता सुंदरपैकी स्वयंपाक बनवला. 4ही भावंड आपल्या समोर बसवली. ऐका, आई साहेबांनी एक एक घास उचलावा, मुक्ताई साहेबांच्या तोंडात भरवावा, सोपान काकांच्या तोंडात भरवावा, ज्ञानोबरायांच्या तोंडात तो घास भरवावा. आणि आई साहेब मनातल्या मनात विचार करताय, आज मी माझ्या मुलांना माझ्या हाताने जेवू घालते, उद्या माझी मुलं जेवली की तशीच उपाशी झोपली विचारण्याकरता सुद्धा कुणी येणार नाही. ऐका, संध्याकाळ मध्यरात्र झालेली आहे. आई साहेबांनी आपल्या 4ही मुलांना आपल्या मिठीत घेतलेलं आहे. आपल्या मिठीत घेऊन आई साहेब झोपलेले आहे. त्यांना अंगाई म्हणून दाखवत आहे. आई साहेबांना माहिती आहे, आज मी माझ्या मुलांना माझ्या कुशीत प्रेमाने झोपवते, उद्या माझ्या मुलांकडे कोण लक्ष देणार आहे, कोण माझ्या मुलांची काळजी घेणार आहे, कोण माझ्या मुलांकडे लक्ष देणार आहे. ऐका, मध्यरात्र झाली. विठ्ठलपंत उठले, कुटियेच्या बाहेरच्या दिशेने चालू लागले. आई साहेबांनी डोळा कसा झोप कसली हो, रात्रभर डोळे पाणवलेले होते, डोळ्याच्या कडा पाणवलेल्या होत्या, डोळ्यातून दुःखाचे अश्रू बाहेर पडत होते. आज आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, पण आज जर आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर उद्या आमच्या मुलांचं भविष्य चांगलं आहे. ऐका, मध्यरात्र झालेली. आई साहेब उठल्या, कुटियेच्या बाहेरच्या दिशेने चालू लागल्या. कुटियेच्या दरवाजापर्यंत आई साहेब गेल्या. माघारी वळून बघितलं, 2 वर्षाच्या मुक्ताबाईवरती नजर आमच्या आई साहेबांची पडली. आई साहेबांनी धावत यावं, हंबरडा फोडावा आणि मुक्ताबाईला मिठी मारावी. काय छोटी छोटी फुलासारखी लेकरं महाराज, या लेकरांना सोडून आपण याला कायमचं जायचंय. कशी अवस्था होत होती आमच्या रुक्मिणी आई साहेबांची. ऐका, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. ऐका, जसं पाण्यातनं मासा बाजूला काढावा आणि त्या माशाची जशी तडफड होते ना, तशी अवस्था आमच्या आई साहेबांची झालेली होती. माझ्या मुलांकडे कोण लक्ष देईल, कोण माझ्या मुलांचा सांभाळ करेल, कोण माझ्या मुलांची काळजी घेईल. आई साहेबांच्या अंतःकरणात मुलाविषयीचा स्नेह जागृत होत होता, मुलांच्या विषयीची ममता जागृत होत होती. पण पती धर्म बाहेर उभा होता. पती धर्म सांगत होता, रुक्मिणी तुझा पती धर्म आहे, पतीच्या बरोबर तू देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेलं पाहिजे. पण इकडे छोटी छोटी लेकरं बघून त्या मुलांच्या विषयी अंतःकरणामध्ये असलेली ममता, मुलांच्या विषयी अंतःकरणात असलेली माया मात्र आडवी येत होती. काय करावं? पती धर्म स्वीकारावा की मुलांच्या विषयी असणारी ममता, मुलांच्या विषयी असणारी माया, त्या मायेला प्राधान्य द्यावं? द्वंद्व चालू झाला आई साहेबांच्या अंतःकरणात. एका बाजूला पुत्राविषयीची ममता आहे, एका बाजूला पती धर्म आहे. काय करावं? धर्माचा स्वीकार करावा की ममतेचा, मायेचा स्वीकार करावा? द्वंद्व चालू झालं आणि शेवटी या सगळ्या द्वंद्वामध्ये धर्माचा विजय झाला, पती धर्माचा विजय झाला. आई साहेबांनी ठरवलं, मी माझ्या पती बरोबर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेलं पाहिजे. ममता आई साहेबांनी दूर सारली, माया दूर सारली आणि आई साहेब विठ्ठल पंतांच्या बरोबर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेल्या. सांगू मी तुम्हाला, ज्या घरामध्ये मुलाविषयीचा स्नेह, मुलाविषयीची माया, ममता दूर सारली जाते, ज्या घरात धर्माचा स्वीकार केला जातो, ज्या घरात धर्माला प्राधान्य दिलं जातं ना, त्याच घरामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांसारखी मुलं जन्माला येतात महाराज. ज्ञानोबरायांसारखी मुलं कुठेही जन्माला येत नाही. ज्या घरात धर्माचा स्वीकार केला जातो, पती धर्माला महत्व दिलं जातं. पती धर्म काय सांगतोय? पती बरोबर मी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेलं पाहिजे. आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं कशा करता? काय कारण होतं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता? माझ्या मुलांवरती होणारा अन्याय अत्याचार बंद झाला पाहिजे, समाजाकडून होणारा माझ्या मुलांचा छळ बंद झाला पाहिजे, माझ्या मुलांचं उज्ज्वल भविष्य व्हावं असं वाटत असेल
तर त्याकरता मी आज देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ऐका, आज आपली मुलं यशस्वी होतात, यशाच्या उंच शिखरावरती जातात, पण या सगळ्याचा विचार करत असताना, ही यशाची इमारत उभी राहत असताना त्याचा पाया जर कोण असेल तर त्याचा पाया म्हणजे आमचे मायबाप आहे, हे आम्ही विसरता कामा नये. विठाला आमचे वडील म्हणजे आमच्या घराचा आधार असतात. मगाशी आल्याबरोबर मला आमच्या प्रवीण भाऊनी बोलून दाखवलं. त्यांनी सांगितलं, महाराज गावात सप्ताह असायचा. आता गावात सप्ताह असलं म्हटलं की पूर्ण वेळ इकडे द्यावा लागायचा. पण ऐका, सगळं घर आम्ही जर कुणाच्या जीवावर, कुणाच्या भरोशावर सोडून इकडं आम्ही पूर्ण वेळ देत असेल तर फक्त आणि फक्त आमच्या वडिलांच्या भरोशावर. ध्यानात घ्या, आमचे वडील आमच्या घराचा आधार असतात. आमचे वडील आमच्याकरता त्यांचं सर्वस्व समर्पित करतात. मग इतके उपकार जर त्यांचे आमच्यावरती असतील तर त्यांच्याप्रती आमचं सुद्धा काही कर्तव्य आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या सद्गती करता, त्यांच्या उत्तम गती करता हे भजन, परमार्थ, नामस्मरण, नामचिंतन करायचंय त्यांच्या करता. कारण त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आमच्यावरती आहे, त्यांच्या सद्गतीची जबाबदारी आमच्यावरती आहे. म्हणून त्यांच्या करता भजन करायचंय. मी एक गोष्ट कायम सांगत असतो, लक्ष देऊन ऐका. लहानपणी मुलांचा सांभाळ आई वडील करतात. ऐका, लहानपणी आई वडील मुलांचा सांभाळ करतात, त्यांना हव्या असलेल्या सर्व वस्तू पुरवतात, त्यांना चांगलं शिक्षण देतात, आपल्या मुलांना चांगलं जीवन जगता येईल अशी सर्व व्यवस्था आई वडील करून ठेवतात. कारण आई वडिलांचं ते कर्तव्य आहे. लहानपणी मुलांचा सांभाळ करणं, लहानपणी मुलांना चांगलं जीवन जगता येईल अशी सर्व व्यवस्था करून ठेवणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. त्यांना चांगलं शिक्षण देणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. त्यांना चांगलं जीवन जगता येईल अशी सर्व व्यवस्था करून ठेवणं हे जसं मायबापाचं कर्तव्य आहे ना, तसं म्हातारपणी आमच्या मायबापाचा आम्ही सांभाळ करणं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं हे आमचं सुद्धा कर्तव्य आहे. विठाला मुलाला संस्कृत मध्ये पुत्र म्हणतात. काय पुत्र शब्दाचा अर्थ? पु शब्दाचा अर्थ होतो नरक. त्रणाम त्रायते, आपल्या पितरांना, आपल्या माता पित्यांना नरकातून जो तारतो, त्यांच्या उद्धाराकरता जो प्रयत्न करतो, त्यांच्या सद्गती करता जो प्रयत्न करतो, त्याला खऱ्या अर्थाने पुत्र म्हणतात. मग आमच्या वडिलांच्या उद्धाराकरता आम्ही काय करू शकतो? भजन करू शकतो. कारण आम्ही केलेलं भजन त्यांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे. आम्ही केलेली भगवत शरणागती, आम्ही केलेलं नामचिंतन, नामस्मरण त्यांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे. त्यांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या पितरांचा उद्धार व्हावा, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या माता पित्यांना सद्गती प्राप्त व्हावी, मग तुम्ही काय करा? अभंगाचं पहिलं हे मनवनी शरण जावे, 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 मनवनी शरण जावे,
प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. मग का महाराज, आमच्या पूर्वजांच्या उद्धाराकरता, आमच्या माता पित्यांच्या उद्धाराकरता आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, म्हणूनी शरण जावे. तुम्हाला वाटतंय ना तुमच्या पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे? तुम्हाला वाटतंय ना तुमच्या माता पित्यांना सद्गती प्राप्त झाली पाहिजे? मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? भगवत शरणागती केली पाहिजे, भगवत भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कारण आम्ही केलेली शरणागती, आम्ही केलेलं भजन आमच्या पूर्वजांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणार आहे. का हो महाराज, भजन करायचं पोराने आणि उद्धार बापाचा, असं कुठे काही शास्त्रामध्ये काही उदाहरण आहे का? आहे. 2च मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने सर्वजण भजन करूया. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय असं कुठे पुराणात उदाहरण आहे का? आहे. ऐका. सत्ययुगातला कृतयुगातला प्रसंग डोळ्यापुढे आणा. त्या हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये त्याने असं फरमान काढलेलं होतं, देवाचं भजन कुणी करायचं नाही, नाव घेऊ नये देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे आपल्या राज्यामध्ये त्याने फरमान काढलं, कुणी भजन करायचं नाही, नामस्मरण करायचं नाही, परमार्थ करायचा नाही, कीर्तन करायचं नाही, सप्ताह करायचा नाही, कुठल्या प्रकारचा यज्ञ करायचा नाही, असं फरमान त्याने आपल्या राज्यात काढलं. आणि परिणाम असा झाला, देव धर्म सांदी पडिले सुकुळ, विषयी गोंधळ गाजतसे. सगळा परमार्थ बंद झाला. हरिभक्तांना भगवत भक्तांना अडचण निर्माण व्हायला लागली. आता काय करावं? हिरण्यकश्यपूने तर फरमान काढलेलं, पण ऐका, भगवान परमात्मा आहे महाराज. परमात्मा सामान्य नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. परमात्मा चतुर आहे. नाही चतुराचा शिरोमणी. परमात्म्याने गंमत अशी केली, ज्या हिरण्यकश्यपूने फरमान काढलं आपल्या राज्यात कुणी देवाचं भजन करायचं नाही, त्याच्याच पोटी आणि भक्तवर्य प्रल्हादजींचा जन्म त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी झाला. आणि मग हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले प्रल्हादजी, आणि प्रल्हादजींनी भजन करावं, नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. गर्भामध्ये झालेले सगळे स्कार आणि त्याचा परिणाम असा झाला, लहानपणामध्ये प्रल्हादजींनी देवाचं भजन करायला सुरुवात केली. देवाचं भजन करायला सुरुवात केल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने बघितलं, पोरग तर बिघडलं, आमचे कुणी नव्हते आयसे, हे चिपीसे निवडले. काही काही मायबाप अशा पद्धतीचे असतात, धन्य माता पिता तयाची. भजन करणारा आमच्या कुळात कोणी नव्हतं, पण हे मात्र कसं काय जन्माला आलं माहित नाही. पोरग बिघडलं म्हटलं. मग आता काय करावं? मग त्यांनी शाळेत पाठवलं. शाळेत कोणाकडे? त्या शंड अमरकांकडे पाठवलं. सांगितलं, हे पोरग बिघडलं, याला चांगले संस्कार लावा. आणि शाळेमध्ये पाठवल्याच्या नंतर आता ते आसुरी विद्यालय, सगळ्या आसुरी विद्या तिथे शिकवल्या जायच्या. पण प्रल्हादजी होते महाराज. प्रल्हादजींनी आपलं भजन काही बंद केलं नाही. एक दिवस असा झाला की प्रल्हादजी आणि आपल्या गुरुकुलामध्ये आपल्या वर्गात बसलेले. ऐका, गुरुजींना काहीतरी काम निघालं, गुरुजी बाहेर निघून गेले. आणि गुरुजी बाहेर निघून गेल्याच्या नंतर मग प्रल्हादजींच्या मित्रांनी एकत्रित यावं आणि प्रल्हादजींना प्रश्न विचारावा. का हो प्रल्हादा,
अहो इतकं भजन करता तुम्ही, इतकं नामस्मरण नामचिंतन करता, तुमच्या वडिलांनी फरमान काढलेलं आहे आपल्या राज्यात कुणी भजन करायचं नाही आणि तुम्ही मात्र देवाचं भजन केल्याशिवाय राहत नाही. असं देवाच्या भजनात आहे तरी काय? तुम्ही तुमच्या वडिलांना विरोध करता, वडिलांच्या विरोधात जाऊन तुम्ही भजन करता. नेमका असा भजनात आनंद आहे तरी काय? प्रल्हादजींनी सांगितलं देवाच्या भजनात काय आनंद आहे हे मी सांगून आणि तुम्ही विचारून तुम्हाला कळणार नाही. म्हटले मग त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता तुम्हाला माझ्यासोबत भजनच करावं लागेल, नाही का? तुका म्हणे चाकोनी सांगे, भजन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यातला आनंद जर उपभोगायचा असेल तर त्याच्याकरता भजन करावं लागेल. आणि मग गंमत अशी झाली, गुरुजी आता विद्यालयात नाही, विद्यालयामध्ये फक्त प्रल्हादजी आणि त्यांचा मित्र परिवार. प्रल्हादजींनी पुढे उभं राहावं आणि देवाच्या भजनाला सुरुवात करावी. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण प्रल्हादजींनी पुढे भजन करावं आणि प्रल्हादजींच्या मागे त्यांच्या सगळ्या मित्र परिवार, त्यांच्या गुरुकुलात असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मागे भजन करावं. आता त्याच्यातही जे जे चांगल्या प्रवृत्तीचे होते, भगवत भक्त होते, ते भजन करत होते. म्हणजे आज प्रवृत्तीचे होते त्यांच्यावर काही परिणाम झाला, ते आपली गप्पच बसलेली होती. तिकडचं सांगतोय मी, इथं नाही सांगतो. श्रीमन्नारायण विनायक बाबांकरता आपण किती रडलो, किती दुःख केलं म्हणजे त्यांचा उद्धार होईल सांगता येणार. पण इथं टाळी वाजवून केलेलं भजन त्यांच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरल्याशिवाय राहणार. म्हणून मोठ्या प्रेमाने श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण प्रल्हादजींचं भजन गुरुकुलात चालू झालं आणि त्या भजनाचा आवाज राजवाड्यापर्यंत पोहोचला. हिरण्यकश्यपूने बघितलं आपल्या राज्यात कोण भजन करतंय आणि म्हणून धावत हिरण्यकश्यपू त्या गुरुकुलात आला. हिरण्यकश्यपूने बघितलं अगोदर आपला मुलगाच भजन करायचा, प्रल्हाद एकटा भजन करायचा आहे, आता मात्र सगळ्या गुरुकुलातले विद्यार्थी भजन करायला लागले. हिरण्यकश्यपूने ओळखलं हा संसर्गजन्य आजार आहे. भजनाचा आजार हा संसर्गजन्य, ते कोरोनाचा नाही का, लोक नुसते खोकले तरी घाबरायचे, संसर्गजन्य. तसा हा भजनाचा आजार तसाच आहे. म्हटले आता हा पसरायला लागला, मग याच्यावर उपाय केला पाहिजे. ऐका, जर समजा एखाद्या अंगाच्या, शरीराच्या एखाद्या अंगाला एखादा व्याधी झाली आणि ती व्याधी जर पसरत असेल, त्याने जर संपूर्ण शरीर त्या व्याधीमध्ये अडकत असेल, तर शहाण्या माणसाने तेवढं अंग काढून टाकलं पाहिजे. अर्धम त्यजन्ति पंडिता हा शास्त्र सिद्धांत आहे. ऐका, हिरण्यकश्यपूने विचार केला आता प्रल्हादाच्या भजनाचा आजार हा संपूर्ण राज्यात जर पसरणार असेल तर प्रल्हादाला ठेवून काय फायदा. हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना मारण्याकरता प्रयत्न चालू केले. आहे का, काय काय प्रयत्न केले. पहिला प्रयत्न केला, डोंगराच्या उंच कड्यावरनं हिरण्यकश्यपूने
प्रल्हादजींना खोल दरीत फेकून देण्यात आलं. पण प्रल्हादजींचं भजन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण भजन चालू होतं. आणि ध्यानात घ्या, एक शास्त्र सिद्धांत असा आहे, भगवान परमात्मा जर आपला पाठीराखा जर असेल ना, परमात्मा जर आपला रक्षण करत असेल, सगळं जग जरी विरोधात गेलं तरी घाबरायचं कारण नाही. देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता. परमात्मा पाठीराखा असल्यानंतर काय घाबरायचं कारण आहे. जाको राखे साईया मार सके नाको. प्रल्हादजींचा पाठीराखा रक्षण करता परमात्मा होता. डोंगराच्या उंच कड्यावरनं प्रल्हादजींना खाली टाकून देण्यात आलं. प्रल्हादजींना काही झालं नाही महाराज. जसं खाली एखाद्या फुलाच्या शेयेवरती पडावं तशी अवस्था प्रल्हादजींची होती. बघितलं, हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना काही झालं नाही. काय करावं, दुसरा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना माटलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं, तिथं सुद्धा काही झालं नाही. चला पुढे. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना टाकलं, तरी प्रल्हादजींना काही झालं नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा प्रल्हादजींना काही होत नाही. एक दिवस हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना विचारावं, प्रल्हादा, अरे ज्या देवाच्या जोरावर तुझ्या बापाशी तू वैरत्व करतोय, नेमका तुझा देव आहे तरी कुठे? प्रल्हादजींनी सांगावं, बाबा तुम्ही मला विचारताय देव कुठे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, देव नाही कुठे? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. हरी व्यापक सर्व प्रेमते प्रगट होई जाना. परमात्मा कुठे नाही सांगितलं, या खांबात आहे. लात मारली आणि लात मारल्याबरोबर भगवान परमात्मा त्या खांबातून प्रगट झाली. स्तंभी नारायण प्रगटला. बर, परमात्म्याचं ते अक्रार विक्रार स्वरूप, देह माणसाचा आणि तोंड मात्र सिंहाचं, नरसिंहाचा तो अवतार होता. हिरण्यकश्यपूला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं. हिरण्यकश्यपूने सांगितलं, महाराज मला ब्रह्मदेवाने वरदान दिले. म्हटले कोणते कोणते वरदान दिले? म्हटले मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको. म्हटले आता संध्या समय, दिवस आहे नाही रात नाही. म्हटले मला जमिनीवर मृत्यू नको, आकाशात नको. म्हटले मांडीवर त्याच्या करताच घेतलंय. मला माणसाकडून मृत्यू नको, पशुकडून नको. म्हटले हे दिसतं का हे मॉडेल? हे मॉडेल धर माणूसही नाही आणि पशु नाही, कारण शरीर माणसाचं, तोंड मात्र सिंहाचं. म्हटले मला शस्त्राकडून मृत्यू नको, अस्त्राकडून मृत्यू नको. म्हटले नख शस्त्रही नाही, आश्रय नाही. सगळे वरदान भगवान परमात्म्याने खरे केले आणि हिरण्यकश्यपू फाडला. चला पुढे, माझा मुद्दा इथून पुढे. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाने भगवान नरसिंहाने मारलं आणि मारल्याच्या नंतर आता पुढे प्रसंग असा झाला, परमात्म्याच्या अंतःकरणात क्रोध होता. माझ्या भक्ताला छळतो, माझ्या भक्ताला त्रास देतो आणि त्या रागाच्या भरामध्ये हिरण्यकश्यपूला मारलं, पण देवाचा राग काही शांत होईना. म्हटले आता देवाचा राग शांत झाला पाहिजे, काय करावं काय करावं काय करावं? ऐका, ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या पुढे जावं, परमात्म्याची स्तुती ब्रह्मदेवाने गावी, परमात्म्याचा क्रोध शांत होईना. भगवान शिवजींनी परमात्म्याच्या पुढे जावं, स्तुती गावी, परमात्म्याचा क्रोध शांत होईना. इंद्र चंद्र महेंद्र आदी देवांनी परमात्म्याच्या पुढे जाऊन स्तुती गावी, पण परमात्म्याचा क्रोध शांत होईना. आता काय करावं? म्हटले देवाचा क्रोध तर शांत झाला पाहिजे, आणि जर देवाचा क्रोध शांत नाही झाला तर हे त्रैलोक्य जळून भस्म होईल. काय करावं? एक जण तिथं होतच हुशार डोक्याचं, खोपडीतलंच होतं, ते हुशार होत. त्यांनी सांगितलं, म्हटले अहो देवाचा राग शांत करणं काही इतकं कठीण आहे का? सोपं आहे. म्हटले ते. म्हटले काय करायला पाहिजे? म्हटले माणूस बाहेर किती गरम डोक्याचा जरी असला ना, बाहेर किती गरम डोक्याचा असू द्या, पण घरी आल्यावर तो बरोबर नमतो. अशी महाराजांना चांगला अनुभव. घरी आल्यावर बरोबर नमतो. बाहेर किती गरम असू द्या, घरी आला की एकदम आईस्क्रीम थंड होतं एकदम. म्हटले देवाचा क्रोध शांत करायचा ना, मग काय करा? आई साहेबांना बोलव. आई साहेबांना एक जण गेला, सांगितलं चला आई साहेब देवाचा क्रोध शांत करायचा आहे. आई साहेबांनी 16 शृंगार केले, हातात पूजेचं ताट घेतलं ना आई साहेब. आता ऐका, आई साहेबांनी आरती करण्याकरता, ओवाळण्याकरता ज्यावेळी ती आरती वरती केली, ज्यावेळी देवाच्या तोंडाकडे बघितलं
आणि त्या सिंहाच्या रूपात असणारा परमात्म्याचा जो अवतार, परमात्म्याने अशी डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्याबरोबर आईसाहेब एकीकडं आणि आईसाहेबांचं ताट एकीकडं. आईसाहेब म्हटले हा बाबा आमचा नाही, हा दुसराच कोणीतरी. आमचा बाबा कसा आहे, शांताकारं पद्मनाभं सुरेशम, हे आमचं नाही म्हटले, दुसरंच कोणीतरी दिसतंय. आईसाहेब गेल्या, नाईलाज झाला. आता काय करावं, देवाचा क्रोध शांत झाला पाहिजे. शेवटी बाकीच्यांनी सांगितलं, प्रल्हादजींकडे सर्वजण आले, हात जोडले, सांगितलं प्रल्हादजी परमात्मा आले तुमच्यामुळे, परमात्मा इतके क्रोधिष्ठ झाले तुमच्यामुळे, आता देवाचा राग शांत करण्याची जबाबदारी तुमच्यावरती. ऐका, प्रल्हादजी परमात्म्याच्या समोर गेले. रागामध्ये असलेला परमात्मा ज्यावेळी प्रल्हादजींवरती परमात्म्याची नजर पडली ना, ऐका, जशी एखादी गाय आपल्या वासराकडे धावते, त्या वासराला जशी चाटते, प्रेमपाना तिला पाजते, तशी अवस्था परमात्म्याची झाली. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे सुखावला निमाला, कडेवरी भक्ती सुखे निमाला, प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारे, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला, उचलून प्रल्हादजींना बघितलं, नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी निमाला. देवाचा क्रोध शांत झाला, देवाचा राग शांत झाला. देवाने प्रल्हादजींना उचलून आपल्या कडेवरती घ्यावं. ऐका, प्रल्हादजींकडे बघावं देवाने आणि देवाने बोलावं, प्रल्हादा किती रे कोमल तुझं अंग, आणि या कोमल अंगावरती त्या हिरण्यकश्यपूने किती अत्याचार केले. ऐक प्रल्हादा, अरे डोंगराच्या उंच कड्यावरनं तुला खाली टाकून देण्यात आलं, उकळत्या तेलाच्या कढईत तुला टाकण्यात आलं, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली तुला देण्यात आलं. प्रल्हादा, इतके सगळे कष्ट देऊन सुद्धा तू माझं भजन मात्र सोडलं नाही. प्रल्हादा, अरे तुझ्या भक्तीवरती मी खुश झालेलो आहे. तुझ्यासारखा भक्त यापूर्वी झाला नाही आणि तुझ्यासारखा भक्त या पुढे सुद्धा होईल की नाही सांगता येत नाही. प्रल्हादा, तुझ्या भक्तीवर मी खुश आहे, माग तुला काय मागायचं. प्रल्हादजींनी सांगितलं, देवा, अरे तू साक्षात माझ्या करता यावं आणि मी काही मागावं हे योग्य नाही देवा. अरे तू माझ्या करताला, हेच माझ्या करता कोप आहे. देवाने सांगितलं काहीतरी मागावं लागेल. आणि फार प्रल्हादजींना आग्रह परमात्म्याने केल्याच्या नंतर प्रल्हादजींच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते शब्द महत्वाचे. प्रल्हादजींनी सांगावं, देवा, हे बघ, किती जरी झालं तरी हे माझे वडील आहेत, यांच्या उदरी माझा जन्म झालेला आहे. ऐक देवा, त्यांच्या पोटी माझा जन्म झालेला आहे, ते माझे पिताश्री आहे, मी त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या उद्धाराची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यांना सद्गती प्राप्त झाली पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, इतकंच माझं म्हणणं आहे. प्रल्हादजींनी ही मागणी देवाच्या पुढे ठेवल्यानंतर परमात्म्याने सांगावं, प्रल्हादा, अरे तुझ्यासारखा भगवत भक्त ज्याच्या पोटी जन्माला येतो ना, त्याचा उद्धार होईल यात शंका घेण्याचं कारण नाही. उलट तुझ्या अगोदर वैकुंठाची प्राप्ती तुझ्या वडिलांना प्राप्ती झालेली आहे. विठाला ऐका, हिरण्यकश्यपू सारखा पापी असणारा, अभक्त असणारा, राक्षसी प्रवृत्तीचा असणारा सुद्धा त्याचाही उद्धार होतो. कशाने? भक्त प्रल्हादजींच्या भजनाने, भक्त प्रल्हादजींच्या नामस्मरणाने, नामचिंतनाने. मला वाटतं आपल्या पितरांचा उद्धार व्हावा, आपल्या वडिलांचा उद्धार व्हावा असं वाटत असेल ना, तर त्याच्याकरता हे भजन कारणीभूत आहे, त्याच्याकरता नामस्मरण, नामचिंतन कारणीभूत आहे. आम्ही केलेलं भजन आणि त्या भजनाच्या जोरावर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला वाटतं ना तुमच्या पितरांचा उद्धार व्हावा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, आणि सर्व भावाने तुम्ही भगवान परमात्म्याची शरणागती केली की तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुम्ही भगवान परमात्म्याची शरणागती केली की मग भवसागरातून
भव नदीतून परमात्मा पहिल्या तीराला घेऊन जाईल. पुन्हा कुणाला ऐका, भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये डबल फायदा. डबल फायदा. आपण म्हणतो ना, एका दगडात दोन पक्षी, एका दगडात दोन पक्षी, नाही का? हा, फायदे अनेक, औषध एक, फायदे अनेक. तसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण, नामचिंतन आहे डबल फायदा. कोणता डबल फायदा? ऐका, भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर आमच्या पितरांचा उद्धार तर ठरलेलाच आहे, पण त्याचबरोबर या भजनाचं इतकं सामर्थ्य, आमच्या पितरांच्या उद्धाराबरोबर आमचा देखील उद्धार होतो. हे भगवत शरणागतीचा, भगवत नामचिंतनाचा फायदा आहे. भगवान परमात्मा त्यांनाही भवसागरातून पहिल्या तीराला घेऊन जातो, आपल्यालाही भवसागरातून पहिल्या तीराला घेऊन जातो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज परमात्मा करुणावंत आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. मग त्याच्या कृपेची काही अनुभूती, काही साक्ष. तुकाराम महाराज माझी साक्ष, महाराज सांगतात, माझी साक्षच मी तुमच्या समोर, माझी अनुभूती तुमच्या समोर मी साक्ष रूपाने ठेवतोय. अल्पमतीप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपली. वेळेच्या पुढे थोडंसं 10-12 मिनिट पुढे गेलो, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो, सर्वांची क्षमा मागतो. आज वैकुंठवासी विनायक बाबांना आपल्यातनं जाऊन आज 8 दिवस पूर्ण होत आहे. उद्या 9वा दिवस, परवा 10वा दिवस. खरं तर मी सुरुवातीला बोलून गेलो, या परिवाराने खूप सुंदर उपक्रम आपल्या वडिलांच्या सद्गती करता, त्यांच्या उद्धाराकरता नामस्मरणाचा, भजनाचा, हरिकीर्तनाचा, हरिकथेचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. निश्चित आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून, आजच्या या कीर्तनाकरता सर्व उपस्थित असलेली सर्व गुरुजन मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. मृदंगाच्या साथीकरता महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे आदरणीय दीपकजी महाराज खरात या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही धन्यवाद देतो. गाण्याच्या साथीकरता महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आदरणीय आमचे वैभवजी महाराज विलजाळी तेही उपस्थित होते, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या गावामध्ये जे कायमच सेवा देण्याकरता असतात, आदरणीय आमचे शरदजी महाराज दिघे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे ऋषी महाराज, आमच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे, ऋषी महाराज सुद्धा आजच्या कीर्तनाकरता उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते, त्यांनाही धन्यवाद देतो. आपणही या कीर्तनाकरता आलात,
आपणा सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा विनायक बाबांच्या चरणी समर्पित करतो. खरं तर हा सगळा परिवार परमार्थामध्ये पुढे असणारा परिवार आहे. गावच्या सप्ताहामध्ये किंबहुना गावातलं कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, धार्मिक कार्यामध्ये धार्मिक कामामध्ये सहभागी असणारा हा सगळा परिवार आहे. मला तर खरं तर म्हणजे आजच्या या निमित्ताने एक वाक्य मला बोलून जावं असं वाटतं. मी आमच्या प्रवीण भाऊंना बघतो, सचिन भाऊंना बघतो. हे दोघंही अगदी परमार्थामध्ये अगदी झोकून देऊन काम करतात, पूर्णतः समर्पित भावनेने काम करतात. आणि मला असं वाटतं हे इतक्या समर्पित भावनेने काम का करतात, कारण त्याच्या मागे विनायक बाबांचे त्यांना आशीर्वाद आहे. विनायक बाबांची पुण्याई त्यांच्या मागे, विनायक बाबांचं सहकार्य त्यांच्या मागे होतं. मला वाटतं त्या सहकार्याचा परिणाम म्हणून ते इतकं सगळं. मला मग अशी प्रवीण भाऊ बोलले, महाराज 8 दिवस कुणी महाराज मंडळी आली की तिथं बसून दिली की ते बरोबर त्यांच्याशी बोलणार, सगळं घरातलं वातावरण सगळं आमच्या मागे सगळी जबाबदारी ते सांभाळून घेत होते. म्हणून तर आम्ही इतका वेळ इथे देत होतो ह्या कामाकरता, परमार्थाकरता. आणि म्हणून विनायक बाबांचं 8 दिवसापूर्वी जाणं झालं. झालेली सेवा विनायक बाबांच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा विनायक बाबांना सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना भगवत चरणी करतो. बाबांच्या जाण्याने निश्चितच या संपूर्ण दराडे परिवारावरती एक दुःखाचा डोंगर असा कोसळलेला आहे. बाबांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख सहन करण्याची क्षमता परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी अशी प्रार्थना भगवत चरणी करतो. पुनश्च एकदा बाबांच्या सद्गती करता, बाबांच्या उद्धारा करता परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान